वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। धामणगाव रेल्वे तालुक्यातील शिदोडी, वरुड, बगाजी, नायगाव येथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती होताच आमदार प्रताप अडसड यांनी तातडीने प्रशासनाला निर्देशित केल्यानंतर आमदार प्रतापदादा अडसड यांचे प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे। नायगाव, वरुड, बगाजी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता जात असताना मुख्य रस्त्यावर झाडे पडून असल्याने दळणवळणाचा संपर्क तुटल्याचं आढळून आलं। आमदार प्रताप अडसड यांनी प्रशासनाला निर्देशित केल्यानंतर शिदोडी येथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची रावसाहेबजी रोठे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व वस्तुस्थितीबाबत आमदार प्रताप अडसड यांना माहिती दिली। आमदार प्रताप अडसड यांनी परिस्थिती बघता प्रशासनाला गांभीर्याने घेत योग्य ती मदत करण्यासंदर्भात निर्देशित केलंय। आणि एकही घरावर टीन नाही तिथे आता, म्हणजे जेवढे टीनाचे घर होते त्या सगळ्या घरांवरून ते टीन उडून गेले आणि त्या वरून ज्या लाईन होत्या इलेक्ट्रिकच्या तेही तुटताट झाल्या आणि त्याही घरावर पडल्या इकडे तिकडे। लाईन तर बंद आहे सध्या, पण ते थोडंसं लवकर व्यवस्थित करायसाठी काहीतरी करायला लागतं। यंत्रणासाठी आपली महसूलची इलेक्शन मध्ये आहे, तर मी तहसीलदारांना बोललो, एसडीओ